वटपौर्णिमेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या। हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते। वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात असे मानले जाते। यामुळे वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते असे मानले जाते। वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा का केली जाते? पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्याने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले। यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुषी जगेल असे वरदान दिल्याचे मानले जाते। म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि म्हणूनच या व्रताचे नाव वटसावित्री आहे। वटसावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये, यामुळे अशुभ परिणाम मिळतात। महिलांनी काळे निळे कपडे घालून पूजा केली तर त्यांचे फळही मिळत नाही। या दिवशी लाल, हिरवा, पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान कराव्या। काळ्या बांगड्या चुकूनही घालू नयेत। वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाला इजा करू नये, त्याची पाने किंवा फांद्या तोडू नये। जर तुम्ही वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करत असाल तर ती पूजा मान्य होत नाही। वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना आणि झाडाच्या खोडाभोवती कच्चे सूत गुंडाळताना चुकूनही उलटी प्रदक्षिणा होणार नाही हे लक्षात ठेवा। वटसावित्रीच्या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये, त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत। यामुळे जीवनात सदैव समृद्धी राहील आणि मनोकामनाही पूर्ण होतील। जर गर्भवती स्त्रीने वटसावित्री व्रत पाळले असेल तर तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा करू नये, फक्त वडाची पूजा करावी। वटसावित्री व्रत कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानली जाते, म्हणून वटसावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी। कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहू नये याची पूर्ण काळजी घ्यावी।